त्यानंतर बघा दादांनो, 25 मध्ये RSS आणि जनसंघाची स्थापना त्यांनीच केलेली आहे, ब्राह्मण वैश्य क्षत्रियांनी. आणि बाबासाहेबांनी पाण्यासाठी, मंदिरसाठी आणि 31 मध्ये गांधीजींनी सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी त्यांनी आमरण उपोषण केलं रेड जेलमध्ये. आणि त्यानंतर बघा, बाबासाहेबांचा एक मुलगा ज्याचं नाव यशवंत होतं, एका पायाने लंगडा होता, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं नाही. 1912चा जन्म होता त्याचं. त्यानंतर रमाईचं निधन झालं आणि बाबासाहेबांनी SC आणि STला 36 मध्ये आरक्षण दिलं, रक्षण दिलं, सिक्युरिटी दिली SC STला, शूद्र आणि अतिशूद्र, शूद्र लोकांना, अतिशूद्र लोकांना. आणि 42 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं त्यावेळेस हिटलरचं. आणि तेव्हा आमचे देशातील इंग्रज म्हणे आम्ही जातो आता, कारण इंग्लंड त्यात इन्व्हॉल्व होतं सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये. गांधीजी म्हटलं चले जाओ, बघा पायात चपला नव्हत्या. शूद्र 90% लोकांमधले SC ST OBC गरीब मराठा लोकांनी आपल्या पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बलिदान दिलं, अजूनही लिस्ट लागलेली आहे. आणि मुसलमान. आणि त्यानंतर बघा दादांनो, जेव्हा गांधीजींनी एक बॅरिस्टर मागितलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्या देशामध्ये हिरा आहे. आणि नेहरूजीला नॉमिनेट गांधीजींनी केलं होतं. आणि जेव्हा गांधीजींनी पंडित जवाहरलाल नेहरूला सांगितलं की बाबासाहेबांना संविधान पीठामध्ये घ्यायचं आहे, तर जेव्हा सांगितलं बाबासाहेबांना, तर जोगेंद्र मंडल साहेबांनी रिझाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवारी काढून बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं. 2 वर्ष 11 महिने 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 49ला संविधान बनवलं. तेव्हा ते काय म्हणतात, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. बाबासाहेब स्वाभिमानी होते आणि त्यांनी प्रत्येकाला एक मताचा अधिकार, स्वाभिमान म्हणजे शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि स्वाभिमानी जगलं शिक्षण, रोजगार, हेल्थ, आणि सांगितलं टॅक्स भरायचं प्रत्येकाने. आणि 30 जानेवारी 1948ला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी बनवलेली काँग्रेस RSS जनसंघ यांचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसेंनी गांधीजीचं गोळी मारून खून केलेला आहे, हत्या केली 30 जानेवारी 1948ला. आणि 26 जानेवारी 1950 पासून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. सांगा कोण बसले आहेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. क्षत्रियमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचे निजामी मराठा जे आहेत, राजे महाराजांच्या प्रॉपर्ट्या, हरामाचा पैसा, आणि राजकारण म्हणजे हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आणि कोण बसले आहेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे निजामी मराठा, पैसा तर खूप आहे, आणि 90% लोकांनी टॅक्स भरायचं आणि 10% लोकांनी मजा मारायची. आणि जी मनुस्मृती आहे त्याप्रमाणे करायचं. बघा, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जे हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही आहेत, त्यांनी 1950 पासून मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा लोकांचं 3 बहुजनांच्या 3 वर्षाची पोरगीपासून तर कुठल्या बाईवर अन्याय, अत्याचार, रेप, बलात्कार करून त्यांचं खून करायचं. आणि 5000 वर्षानंतर परत मनुस्मृत्या रूलप्रमाणे रुलिंग करून आम्हाला या लोकांनी इलिगली कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया कॅप्चर करून आमचं बेसिक अधिकार जे बाबासाहेबांनी दिलं होतं, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ, हे संपवून हे जे आहेत इंडिया अलायन्स आजची आणि NDA अलायन्स यांचे MP MLA जे हिटलरपेक्षा 200 पटीने आतंकवादी, देशद्रोही लोक आहेत, त्यांनी मिळून आमच्यासाठी कायदे तयार केले आहेत आणि लागू केले आहेत. ते कायदे सांगतो. द्विपक्षीय प्रणाली, इंडिया अलायन्स जाईल, इंडिया अलायन्स येईल.
त्यानंतर सिव्हिल कॉमन कोड रूल्स तुम्ही आम्ही सारखे, CCNPR ते NPR नॅशनल पॉप्युलर रेकॉर्डमध्ये हे इनव्हॅलिड करणार मुसलमान लोकांना म्हणणार आहे. सेकंड तुम्ही आतंकवादी आहात, त्यांचं पेपर नाही. त्यानंतर 85 करोड लोकांचं वोटिंगचा अधिकार घेणार आहेत. CCNPRमध्ये जेवढेही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत की जेवढेही SC ST OBC गरीब मराठ्याच्या लोकांचा प्रॉपर्टी चेक करणार, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तुमच्या प्रॉपर्टी जप्त करून तुम्ही आत्मनिर्भर व्हा. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, नोकरी गेलं, हा जो घमेंड चढला आहे ना, जे लोक आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, राजकारणातला म्हणजे हरामाचा पैसा कमवायचा धंदा. बघा आमच्या महाराष्ट्रामध्ये 52 पासून तर आज 24मध्ये 31 खासदार, नाजी, निजामी, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, 4 खासदार, ज्या लोकांनी आमच्यावर 62 पासून कतलखाना काढून आणि हा बॉम्बसेप काढलेला आतंकवादी संघटन संभाजी ब्रिगेड, वामन मेश्राम यांनी 14 जातीचे आतंकवादी संघटन काढून पूर्ण भारतातला आदिवासीवर अन्याय केला. त्यानंतर OBCमधले ठराविक जाती बघा, बाप आजांपासून मी उदाहरणं खातील सांगतो, नागपूरमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी बघा कुटुंबशाही, पहिलं माय होती, बाप होती, मग पोरगा आला, मग त्याचं नातू, असं हे ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, पूर्ण घराणेशाही. आणि अशा पद्धतीने परत तुम्हाला 75 वर्षानंतर हे जे EVM आणि मनुस्मृतीच्या 25 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन घेऊन आता परत गुलाम करून तुमच्या प्रॉपर्ट्या सगळं काय करून शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी त्याचाही कायदा केलेला आहे. आणि त्यानंतर या लोकांनी बघा 50मध्ये हिंदू कोड बिल आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं आणि 52ला बघा दादांनो सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी दिली अमेरिकेने, विश्वातला सगळ्यात टॅलेंटेड पर्सन. आणि 56मध्ये बघा 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला रात्री सेशन चाललं होतं. ही सविता कबीर नेहरूची रखेल होती, तिने बाबासाहेबाचं 5 रात्रीला 6ला आदले मॉर्निंग त्याला खून आणि हत्या केली आहे. हे ॲडव्होकेट हे डॉक्टर खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह करून सांगितलं आहे. 56ला अख्खा मराठवाड्याला शंकरराव चव्हाण त्याच्या पोराने कुत्र्यापेक्षा नीच त्याची परिस्थिती करून ठेवलेली आहे. पोरग बघा आदर्श घोटाला, भाजीपाल्याचा फ्लॅट, ड्रायव्हरचं फ्लॅट, त्याच्या घरात काम करणाऱ्याचं फ्लॅट, पूर्ण भ्रष्टाचार करून मराठवाड्याची दशा इतकी वाईट केलेली आहे की कुत्र्या बकऱ्यासारखे लोकांना मारतात. कावळ्याला सुद्धा कळते की मी एखादी कुत्र्याला ना कावळ्याला प्लॅस्टिकचे तांदूळ, गहू, डाळ टाकली त्यालाही वाटते, कुत्र्याला मी प्लॅस्टिकचं चिकनचं पीस सारखं टाकलं त्यालाही, पण त्याच्यापेक्षा निस्तराला बुद्धी. डॉक्टर, इंजिनियर एवढे स्वार्थ झाले प्रत्येक समाजामध्ये, SC राव, ST राव, OBC राव किंवा मराठा राव. आणि मुसलमानामध्ये यहुदीचे 2-3% आहेत, ते सुद्धा त्यांच्या समाजाला मूर्ख बनवत आहेत. अशा पद्धतीने आणि 60मध्ये बघा विदर्भ वेगळं करून किती कूर आहेत हे, आणि 62मध्ये कतलखाना काढलेला आदिवासी. अशा पद्धतीने याने 3 प्राईम मिनिस्टरला सुद्धा मारलं. पहिला प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्री, दुसरा प्राईम मिनिस्टर इंदिराजी गांधी, कारण तिला काम करू द्यायचं नव्हतं. मंडल कमिशन आलं 77ला. आणि बघा जेव्हा पेरियार रामास्वामी मेलेले आहेत त्या 73 पासून यांनी नंगा नाच केला. RSS जनसंघ काँग्रेस आतंकवादी संघटन, देशद्रोहीचे AIDF आणि BMS हे आतंकवादी संघटना यांनी स्ट्राईक केलं 73मध्ये पेरियार रामास्वामी मेल्यानंतर, आणि 75ला इमर्जन्सी लावली दादांनो. त्यामध्ये जेठमलानीने इंदिराजी निवडून आलं तर राजनाथ त्यांना इन्व्हॅलिड केलं आणि जून महिन्यात इमर्जन्सी लावली. आणि 76मध्ये आमचं एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं इंदिराजी आणि राम हेडव आणि कांशीरामजीने, आणि तिने हटवलं. 77ला त्या इमर्जन्सी जनता दल, जयप्रकाश नारायण आणि 77ला मोरारजी गव्हर्नमेंट आली, त्यांनी मंडल कमिशन स्थापना केली आणि रिपोर्ट तयार करायला सांगितलं मंडल साहेबांना. 78ला पुलोद म्हणजे RSS जनसंघ काँग्रेस वसंतदादाची ना 78 पासून वामन मेश्राम महाराष्ट्रामध्ये आतंकवादी संघटन हे जे आहेत काँग्रेस, RSS जनसंघ आणि त्यांचे संघटन संभाजी ब्रिगेड सारख्या याच्यामध्ये पूर्ण टाईम देऊन काम करतोय. त्यानंतर राम मंदिरचा मुद्दा, आणि बघा 80मध्ये जनसंघाची BJP झालेली RSS, 80मध्ये TV आलं आणि कोणती लोक शिकले होते SC ST OBC मराठाचे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन हरामाचा पैसा कमवायचा धंदा, 90% टॅक्स भरतात.
ज्यांना ऑर्डर देतात, कुठली पार्टी ऑर्डर जा रे, ते म्हणतात बाबासाहेबाला आरक्षण भेटलं, माजून गेले, जा रे हे देवाला मानत नाही, जा रे हिंदूच्या नावाने, जा रे जातीच्या नावाने, जा रे, आणि असं आतंकवाद समाजात पैदा करून हे लोक दंगा करून निरपराध गरीब लोकांच्या हत्या करतात. आणि 81 मध्ये जनगणना झाली. आमचे 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25 आमदार आमचे वार्ड जर होते. आणि आम्हाला म्हणतात तुमचे मायबाप 50चा अगोदर आदिवासी होते, ते प्रूव्ह करा. आहे का जगात कुठं असं आहे? सांगा ना, जगात कुठं असं अन्याय अत्याचार झालेला आहे का? म्हणजे किती क्रूर आहेत हे लोक. आणि 84ला इंदिरा गांधीचं लेक्चर, ही देश की उन्नती केले, तिला मारलं यांनी. सिख आणि मंडल कमिशनला बदनाम करण्यासाठी आणि राम मंदिर मुद्दा हिंदू मुस्लिम करण्यासाठी यांनी हा जो याचा पी ए होता, कोण, RK धवन, हा नाजीचा औलादाने प्लॅन करून 2 सरदारच्या हाताने इंदिरा गांधीचं खून केलं दादांनो. आणि काँग्रेस RSS आतंकवादी देशद्रोही हत्यारे संघटनांनी, खलिस्तानी म्हणतात त्याला, आणि इकडे आमचे कुत्रे बकरे, सांगितलं कावड्याला कुत्र्यापेक्षा कमी बुद्धी असणाऱ्या लोकांना या लोकांनी करोड लोकांच्या कत्ल केली. आणि आमचे लोक लालची, त्याला काही शिक्षण नाही पाहिजे, पैसा पैसा पैसा, आणि त्यांच्या सवयी यांना लागल्यात. पैशाची काही कमी नाही, सोन्याची चिडी आहे. 5,000 वर्षापासून जर हा देश चालतो आहे, कमी पैसा आहे. आणि 75 वर्षापासून तेच पॉवरमध्ये. आणि अशा पद्धतीने राजीव गांधींनी म्हटलं 1 रुपया येतो, त्याच्यापैकी 10 पैसे 90 पैसे खातात. आणि VP सिंग साहेबांनी त्यावेळेस जनसंघ आणि BJP त्यांच्यासोबत होती, RSS BJP. मंडल कमिशन लागू केलं. आणि हा अर्जुन सिंगने जेव्हा HRD मिनिस्टर होता, या कपिल सिब्बलने त्याला बाजूला करून हा HRD सगळे नाजीच्या लोकांना युनिव्हर्सिटीमध्ये टाकून, आणि अभ्यास आज बघा पूर्ण संपूर्ण आत्मनिर्भर. पोथी पुराण शिका तुम्ही. कोणी व्हा नंगा साधू, ते संविधान बनवून करणार. काय वाईट परिस्थिती कोण ठेवली. करोडो लोकांचा जीव घेतात, शेतीवाला देशद्रोही, काय चाललंय काय देशामध्ये. आणि अर्जुन सिंग आपलं VP सिंगने मंडल कमिशन लागू केल्यानंतर बघा दादांनो, त्यावेळेस कांशीरामजी म्हणायचे, तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, मला 2 काटे आहेत, 1 काटा कांशीराम, 1 काटा मुलायम सिंग यादव. आणि 85 मध्ये EVMचा प्रस्ताव, आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, त्याच्यानंतर मनू सिंघवी कोण आहे, नाजीचा औलाद, आणि हा नरसिंहरावचा पोरगा, आणि सुब्रमण्यम स्वामी कोण आहे, हा आपला मनोज सिंघवी आणि प्रकाश कारत. आणि बघा 91 मध्ये तमिळच्या नावाने राजीव गांधीची हत्या केली, कारण तो पैसेवाल्याच्या घरात राजघरात जन्मलेला, पायलटून प्राईम मिनिस्टर. आणि बदनाम कोणाला, तामिळला, म्हणजे पेरियार रामस्वामीला. 91ला याने गेट करायला लावलं, हा नाजीचा औलाद. 92ला क्रिमिनल, बहुमत नव्हतं यांना, सिबुसोडे जेलमध्ये टाकलं, देवगौडा. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल. आणि 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी ह्या नाजीचा औलादाने जे रक्त होतं त्याचं पेन्शन बंद केलं, आणि मोबाईल आलं. 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड, 13 मध्ये बघा सुप्रीम कोर्ट म्हटलं इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन, मोहम्मद मेश्राम बॉम्बसेफ. त्यानंतर नरसिंहरावचं पोरग सुब्रमण्यम स्वामी नाजीचा औलाद. आणि हा पाकिस्तानचा टेररिस्ट डिक्लेअर केला, अडवाणीने केस टाकली होती. कोण आलं तेवढं, इंडिया अलायन्स गेला, इंडिया अलायन्स बरोबर आहे. कोण आहे, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय. आणि त्यानंतर बघा किती कांड, 94 मध्ये 114 गुंडगोळ्याला मारलं. घाटकोपर कांड 98चं 11 निरापराध लोकांना मनोहर कदमला सोडून दिलं. बघा खैलराजी कांड, पोरीच्या आईचा गुप्तावर लाकूड टाकून मारलं. एक अंध भावाला मेरिट भावाला मारलं, आणि त्याला आदर्श गावून बसेल. हा नाना पडोलेचं गावचं BJPचा खासदार होता. त्यानंतर बघा दादा 14 मध्ये 10-11 मध्ये काँग्रेस बॉम्बस्फोट, कितीतरी लोकांना मारलं, हेमंत करकरे सारख्याला. 14 मध्ये गोपीनाथ मुंडेची हत्या केली, कारण ते बॉम्बे कांड, त्याच्या जजचं हे करायचं होतं, इकडे ट्रान्सफर, त्याला मारायचं होतं, नागपूरला नेऊन त्याला मारलं. ते लिहिलेलं आहे अजूनही, निरंजन टकलेने लिहिलं, मुश्रीफ सामने प्रूफ आहे, नरेंद्र दाभोळकर. मग जो कोणी आला त्याची हत्या करायची. काय चाललं आहे हे, मनुस्मृती नाही तर काय. कारण नेट आलं आहे 15 नंतर, आणि एवढं विचार कोणी करतो का. तर जगामध्ये पहिला प्रश्न, कुठं ब्रह्म आहे तर पैदा होत आलं. आता नाही अन्यात त्याच्यावर कसं करणार.
अरे आहुती द्यायला, मेहनत करायला, सगळं करायला आम्ही, आणि हे आमच्या आया बहिणी म्हणजे एवढी पाहिजे परिस्थिती. माझी मुलगी आणि माझी सून जर प्रेग्नंट आहे, मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी, आणि मुलगा झाला तर हमाल्या करणार. शिक्षण खतम, आत्मनिर्भर, नोकऱ्या खतम, सगळं खतम. आणि सगळ्या ठिकाणी बँकेपासून जसं हिटलरचं राज आलं आहे, जो कोणी बोलेल त्याला हे केस, पोलीस स्टेशन, सगळ्याचं सगळं हायजॅक करून ठेवलेलं आहे हिटलरच्या औलाद. आणि हे बघा नागपूरला हे दंगल, कारण हे लोक जाणून बुजून. आणि बघा एकाच्या तोंडात आवाज नाही निघते, कोणाचा आवाज. 5-5 वेळा खासदार आमदार घराण्याशा चालले, कोणी विरोधात बोलायला तयार नाही. यांना काय वाटते, अरे आम्ही 70 लोक आज 5 किलोने बिचारे 85 करोड, तोच म्हणतो हिटलरचा औलाद. कोण आहेत हे लोक? 13 करोड पोरं फिरत आहेत. शेतीवाल्यांच्या शेती लुटून 800 लोक मेले, त्यांच्यावर अन्याय अत्याचार. त्यानंतर मणिपूरमध्ये आमच्या पोरींना हे करतात. आणि 52 पासून यांची महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी राहते. बघा 31 खासदार. आज काँग्रेस, आयएसएस जनसंघ, आतंकवादी, देशद्रोही, नाझी चावला 200 टाईम हेक्टर लोकांची. 4 आमचे बसले आहेत तिथं. 6000 करोडचा घपला केलेला आहे 4ही पक्षात, 14 जातीचे. आणि या वामन मशरमने आतंकवादी संघ पूर्ण भारतातला आदिवासी सत्यानाश केला. ओबीसीच्या लोकांनी ओबीसी जनगणना सुद्धा करू दिली. बघा मराठवाड्यात उदाहरण दिलं मी. एससीचे देशद्रोही बघा, जोगेंद्र कवाड सगळे संविधानचे देशद्रोही लोक. त्यानंतर 7 शंकरराव चव्हाणचे. सांगा आता, सांगा ना कुठं काय आहे. तर गरीब मराठा, गरीब ओबीसी, एससी मधले लोक, एसटी आणि मायनॉरिटीमधले काय मरायला तयार झालेत का हे? अरे आमचे अनपढ लोक मेले, हे मेलेत का कधी? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय कधी मेलेले आहेत का? सांगा मला. तर अशा पद्धतीने यांनी तुम्हाला गुलाम करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा काँग्रेस, आयएसएस जनसंघ, आतंकवादी देशद्रोही, आजची इंडिया आणि एनडीए अलायन्स. बघा यांचे MP MLA हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर आतंकवादी पार्टीचे लोकांनी मिळून द्विपक्षीय प्रणाली. इंडिया जाईल, एनडीए येईल. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, तुम्ही आम्ही सारखे. त्यानंतर NPR मध्ये 85 करोड लोकांना त्यांचा पॉवरचा अधिकार काढून त्यांना दुय्यम नागरिकचा दर्जा म्हणजे हिंदू. त्यानंतर जेवढे काही शिकलेले लोक आहेत किंवा बिझनेसमॅन त्यांच्या पार्ट्या जप्त करणार आहेत. तुम्ही डॉक्युमेंट जर नाही दाखवलंय आणि नाही ठरलं तुम्हाला जेलमध्ये टाकून तुमचा प्रॉपर्टी लुटणार आहेत. तुम्ही आम्ही सारखे. 1 नेशन 1 इलेक्शन एका झटक्यात EVM आणि EVM होती. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. 25 वर्षात चाललेला हा धंदा. 542 ठिकाणी आणि महाराष्ट्राचं गेले एका तासात 76 लाख मतं. स्वतः तो म्हणतो शरद पवार, त्याचा वकिलाला 35% वोट. तोंडात आवाज नाही. एवढी दंगल घडवून आणली, एकही मोठा लीडर बोलायला तयार नाही. आणि आता शिक्षण आणि रोजगार सगळं संपून, तुमचं बेसिक अधिकार सगळं संपून दादांनो, आता आम्हाला 10,000 वर्षासाठी. आणि आजही यांना आमची बहुजनांचे 3 वर्षाच्या कोणत्याही बाईवर बघा किती नौटंकी करतात. 19,000 मशीन, 19 लाख मशीन गायब आहेत, तोंडातनं आवाज नाही. 23 मध्ये 2 पोरांना पाठवून पार्लमेंटमध्ये सगळे एनडीए अलायन्सने केलेला कायदा केला. जो कोणी बोलल त्याला 9 महिन्याची जेल, गव्हर्नमेंटच्या विधान फायनान्शियली, आणि पोलिसाला पावर द्या, मारा कुटा काही पण करा. 24 मधलं बघा, भूषण गवई साहेबांनी म्हटलं तर जानेवारी महिन्यात ओत घेतल्यानंतर प्रत्येकाला व्हीपॅट पैसे द्यायचे. 18 ऑक्टोबरला हा आपला जज खन्नाने इलेक्शन कमिशनर बोलवलं. तो काय म्हणतो, इट इज जैसी पर्ची होती ATM की वैसे उसका इंग निकल जाता है, तो कैसे हम उसको टॅली करेंगे. आणि नंतर मग तो सेकंड आणि थर्ड वाल्यांनी करू शकता तुम्ही टॅली, पर रिकाउंटिंग करू शकता. आणि सिम्बॉल लोडिंगचा प्रत्येक कॅन्डो करायचं. मी गेलो तो रामपूरला प्राचा साहेबाच्या याच्यात. बघा दादांनो, इलेक्शनचे लिस्टपासून, होटल लिस्टपासून किती दिवसांत व्होटिंग केलं, आयडेंटिफिकेशन नंबर नाही, काउंटिंगमध्ये सील नाही, आणि 538 ठिकाणी फ्रॉड. म्हणजे तुमची डेमोक्रेसी संपलेली आहे. बघा 2 उदाहरण देतो मी तुम्हाला. प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे, बरोबर आहे. जेव्हा तिला गर्भ असतो तेव्हा ती म्हणते माझा मुलगा स्वदिष्ट झाला पाहिजे. मुलगा असो तंदुरुस्त, तो अपंग नको व्हायला. 9 महिन्यानंतर त्याचं डिलिव्हरी होते, तेव्हा त्याचं पेन एवढं होतं की कितीतरी बायका मरून जातात. आणि बिचारी डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला लहानचं मोठं करते,
कितीतरी थेंब रक्तापासून एक थेंब दूध बनतं त्याला बाळग, तेव्हा ती म्हणते का माझ्या पोरगं भ्रष्टाचारी झालं पाहिजे, माझ्या पोरगं गुंडा झाला पाहिजे, माझ्या पोरगं बलात्कारी झाला पाहिजे? ती म्हणते माझ्या पोरगं स्वाभिमानी. त्या स्वाभिमानासाठी कितीतरी संतांनी 5000 वर्षात आपली आहुती दिली, कितीतरी राजा महाराजांनी दिली. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, मा जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राजाराम महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, आणि त्यानंतर समता साथी, आणि त्यानंतर आरक्षण दिलं शाहू महाराजांनी. आरक्षणचे जनक बंधुत्व निर्माण केलं. बाबासाहेबांचे 4 पोरं मेलेत आणि स्वाभिमान जगाला एक मताचा अधिकार दिला. बघा तुमची गुलामगिरी. खरं आहे, तुमच्या घरी पोरं झालेत, काय म्हणतात 90% राक्षसगण. आजचा दिवस हा हे खा ते खा. अरे कावड्याला मी प्लॅस्टिकचे दाणे टाकले आणि कुत्र्याला प्लॅस्टिकचे, तो सुद्धा खात नाही. एवढी सुद्धा अक्कल 21व्या सदीमध्ये नाही लोकांना. डॉक्टर इंजिनियर झाले लोक, आणि हे हिस्ट्रीवाले तर गुलाम आहेत. यांना शिकवलं आहे तुम्ही ब्रह्माच्या आशीर्वादाने झालेत, कारण गाईड त्यांनी केलं आहे ना यांना, हिस्ट्रीवाल्यांना. तर तुम्ही पैसे कमवा आणि आमच्यासारखे याश करा बस. आणि ते लोक करतायत, इतके चाटत आहेत की ते फक्त पैशाचाच विचार करतायत. आणि प्रत्येक समाजामध्ये 30% लोक एवढे लालचे झाले आहेत, विसरून गेले ते 2 दिवस. ते मानायलाच तयार नाही आहेत. ते म्हणतात त्यांचा हागला खाऊ आम्ही. कुंभमेळ्याचं उदाहरण देतात. आता हिंदू झाला, कुंभमेळा झाला, म्हणजे बघा कोणत्या स्तराला नेऊन पोहोचलेला आहे. आणि अशा पद्धतीने सगळं काही संपवून शिक्षण, रोजगार, नोकऱ्या संपल्या, किती हौसा शाळा बंद केलं, आणि आता आम्हाला गुलाम करायची तयारी केलेली आहे. पूर्ण भारताला आतंकवादमध्ये ढकलून दिलं आहे. बघा नागपूरला दंगल, काय म्हणजे एवढे दंगल करतात, पण एकही मोठे लीडर 5-5 वेळा खासदार झालेले लोक आहेत तिथं, कोणी बोलायला तयार नाही आहे. आणि अशा पद्धतीने अन्याय अत्याचार सगळ्या जगामध्ये असं आहे का? 3 वर्षाच्या पुरुषोत कारखाना आहे बदलापूरला. एखादी बाई निघाली, निजामाची निघाली, त्यानंतर ब्राह्मणाची निघाली, बनियाची निघाली, क्षत्रियाची निघाली, आणि नाव घेतात जय शिवाजी, जय भवानी, काय काय करतात, काय काय नाही. जगामध्ये प्रत्येकाचा जन्म तिथीनुसार करतात. आमच्या महाराजाचं तर काही नाही. आणि त्यानंतर बघा शिक्षण, विद्येची देवता सरस्वती. तो म्हणतो हेगडेवार व्यभिचारी होते संभाजी महाराज, आता गुढी पळवतील. आता आला गुढीपाडवा की संभाजी महाराजा खून केलं सगळे जगा, कुठंच नाही आहे भारतामध्ये गुढीपाडवा. आणि त्यानंतर बघा पुष्पक विमानाने गेले अभ्यासक्रम, आणि तो राधाकृष्णांनी माफी मागितलेली आहे त्याच्या नावाने शिक्षक दिन, पण ज्योतिराव फुले सरस्वतीच्या नावाने नाही. आणि तुम्हाला सिलेबस शिकवतात हे, आणि मग तुम्ही पर्सनल इंटरव्ह्यू कोण ब्युरोक्रट्स मेल्यानंतर स्वर्गासाठी शांतीसाठी द्या रे माल आणणारे. तर जगामध्ये काळा पांढरा भेदभाव झाला. साऊथ आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला म्हणतो संविधानाने मला बाबासाहेबांमुळे आम्हाला आझादी मिळाली. निग्रो लोकांना आणलं अमेरिकेत 200-300, त्यांनी सुद्धा दयामाया दाखवली. 2दा प्रेसिडेंट केलं, फक्त 15% आहे ते. आणि बघा ओबामा साहेब किती मोठं काम केलं, पूर्ण बँकेतला पैसा काढून अमेरिकेला एवढं रिच बनवून ठेवलं. आणि आमच्या इथं 90% आम्ही लोक 21व्या सदीमध्ये एवढं अन्याय त्याच्या कुठल्या कंट्रीमध्ये होत आहेत का? अरे एवढं तर विचार करा. एवढी परिस्थिती वाईट केलेली आहे. तुमच्या पोरीला किंवा सुनेला गर्भ असेल, पोरगी झालं तर यांच्या भोगासाठी, आणि मुलगा झाला तर हमाली करायसाठी. सगळं लुटणार आहे तुमच्या प्रॉपर्ट्या, घर दार, शेती बिती. शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, आदिवासींचं नक्षलवादी. आता कायदा करून आमच्यासारख्या लोकांना प्रॉपर्टी, अरे तुम्ही आम्हाला फासावर लटकावा, काही फरक पडत नाही. आम्ही तर निघालो आहेत EVM-वाले. हां, संविधानाची शपथ घेतात. पोलीस कमिशनर असो, जज असो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी आणि प्रेस मिळाते नंगानाचंच सुरू आहे. ते कधीच सुधारणार नाही आहेत. आणि समाजामधले 30% लोक दलाल भडवे निघालेत. त्यांना पैसा पाहिजे. आतंकवादी संघटना यायचं, त्यांच्या डोळ्यात काही दिसत नाही. हे यांच्या नशिबात होतं म्हणून झालं. नशीब कोण तयार करतो? हे युरेस आहेत, त्यांना आतंकवादी देजो हिटलरच्या औलाद. आणि अशा पद्धतीने सगळं संपलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा तो जोगेंद्र कवाडे. आणि दुसरा म्हणतो गंगेचं हागल्याचं पाणी नाही प्यायलं तर तुम्ही हिंदू नाही. आणि हे बघा सगळे गिधाडं, अशोक अखिलेश यादवपासून तर सगळे स्वतःला क्षत्रिय समजतात. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आम्ही जाणीव करून देतो, ते तुम्ही ठरवा. तुमचा पोराबाळांचा विषय काय आहे आम्ही सांगायचं का? सत्य आहे का सत्य तुम्ही विचार करा. पण सगळ्यांसाठी हेच आहे.
गुलामगिरी 21व्या सदीतलं आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, बाबासाहेबांनी म्हटलं होतं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्न सहन करणारा पापी आहे. 100 दिन भेंट बकरा एक दिन शेर के समान जीव. व्यक्ती पूजेने माणूस गुलाम बनतो. बघा कांशीराम कांशीराम कांशीराम. आणि काय हां, हाथी चलेगा शंख बजाएगा. अरे बोमला ना कांशीराम जी म्हणतात तिलक तलवार मारो सालों को जूते 4 85 भाग हमारा आहे. आणि विचारा ब्रह्मा कुठं पैदा. मी तेच तर विचारतो. आम्ही आपल्या आईबनी देतो, तुमची गुलामगिरी करतो आम्ही. मनुस्मृती लवकर दाखवा कुठं ब्रह्मा पैदा झाला आहे तर 21व्या सदीमध्ये. अरे एवढे कूद लोक. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, थोडीशी सुद्धा दयामाय नाही आहे. हे सुप्रीम कोर्टचे लोक संविधानावर हात ठेवतात. आणि हे पोलीस कमिशनर SDO स्टेटचे पोलीस स्टेशन म्हणजे पोलिसांचे असं चाललं जसं काही हुकुमशाह आहे. हे कमाई करतात आम्ही खातो याच्यासारखं. अरे आम्ही 90% टॅक्स भरतो तेव्हा तुमच्या बायका पोरं खातात. त्याची तर शरम ठेवा. फुकट नाही मिळालं संविधान. कितीतरी राजे महाराजे, कितीतरी संतांनी, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सगळे जिजाऊपासून तर फुले, शाहू, आंबेडकर, हां रमाईने आपला त्याग केला बिचारीने, कधी सुख नाही पाहिलं. आणि हे बघा दगडाने सेंट फुकून मारला सावित्रीबाईला. किती पैसा होता त्यांच्याकडे. अशा पद्धतीने याने केलेलं आहे. त्यानंतर व्यक्ती पूजेने माणूस गुलाम बनतो. ऐसा भी वक्त साथ है आपको लाठी गोली और चमचायू. DK खापर्डे साहेबने बोललं होतं की याच्यातले बॅकवर्ड क्लासचे लोक जे शिकलेले आहेत ते वेश्या व्यवसाय करतात, कारण त्यांना हरामाचा पैसा पाहिजे. बघा हवामान मेश्राम 48 वर्ष झाले, केली काही. उलट भारतातले सगळे याचे सत्यानाश केलं. OBC सत्यानाश शंकरराव चव्हाणने केलं. SC STचे बघा हे दीक्षाभूमीसुद्धा यांना कमी पडली. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं दादांनो, बघा आर्य, यहुदी, नाझी, हिटलरच्या अवलाद, 200 पॉइंट डिक्टेटर, आतंकवादी लोकांनी, आतंकवादी काँग्रेस, RSS जनसंघ, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय आणि त्यानंतर बिपिनचंद्र पाल, या हे लोकांच्या हातात संविधान असेल. मनुस्मृती ज्यांनी आमच्यावर अन्याय त्याच्या तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या, संविधान म्हणजे 90% लोक जे बिचारे बहुजनांचे आहेत त्यांचा विषय विचार करतील तर संविधान किती खराब होतं त्यांना न्याय मिळेल. आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पोराबाळांच्या पुढच्या वेळी विचार करा, आम्हाला काही फरक पडत नाही. पण यांनी पूर्ण आतंकवाद तयार केलेल्या देशाला आणि यांना कॅप्चर करायचं आहे, पण हे शक्य होणार नाही. आता वेळ म्हणून माझं स्लोगन आहे, मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए और EVM से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपनी माँ, अपनी बेटी, अपने बहू के स्वाभिमान के लिए बलिदान करेंगे. सगळं करून ठेवलेलं आहे त्यांनी. सगळं संपलं, शिक्षण संपलं, रोजगार कुत्र्या बकऱ्यासारखे मारतात. देवेंद्रने 45 पोरांचं खून केलं 19मध्ये, त्याला सोडून दिलं. इथं बघा कोंबडे बकरे आहे जगात. 3 वर्षाच्या पुढचा बलात्कार कारखाना आहे. एक हाताच्या तोंडात आवाज निघतात. आणि हे बघा 8च्या 8 पक्ष. 61 लाख रुपये एका खासदाराला मिळते, 12-13 लाख रुपये आमदाराला मिळते. फुकट सगळं. शेतकरी देशद्रोही आत्महत्या करतोय तो बिचारा. आम्ही नक्षलवादी, आमच्या आया बहिणी बलात्कार करून कापत आहेत. मुसलमान आतंकवादी CCMPR करून. सांगा किती अन्याय त्याच्यात. सगळ्या बँकेमध्ये जसं हिटलरशाही चाललेली आहे, बोर्ड लागलेला आहे. अरे काय चाललं आहे. परत 75 वर्षात आम्ही गुलामात. मग त्यापेक्षा मेलेलं चांगलं ना. आमचे अनपढ लोक 42मध्ये गेले ना, बलिदान दिलं ना. कोण दिले? SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी. आम्ही पण देऊ. मारा किती गोल्या तुमच्याकडे आहेत. आणि यांनी प्रायव्हेट मिलिटरी तयार केलेलं आहे अग्निवीर काढून. फार हुशार कोम आहे हे आतंकवादी देशद्रोही लोक. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय इतके बदमाश आहेत, इतके बदमाश की त्यांना शरमही वाटत नाही की आम्ही काय करतो म्हणून. बघा दंगा घडून नागपूरसारख्या ठिकाणी कोण आहेत हे लोक. आणि इकडून बोंबलतात. तो लात मारतो म्हणतो नितीन गडकरी आम्हाला. आणि हा हिटलरचा अवलाद त्र्यंबकेश्वरला वेश्या व्यवसाय काढला लंगोटी बाबाच्या नावाने, रामदासीच्या नावाने. आणि हा बाळासाहेब आंबेडकर गू खाणारा शरद पवार स्वतःच्या पोरीला निवडून आणायचं होतं आणि त्याला अमरावतीला राहुल गांधीला आणून त्यांना पाडलं आणि OBCचा कॅन्डिडेट उभं केलं. तेव्हा माझ्या देशातल्या लोकांनो, महाराष्ट्रातल्या लोकांनो, SCचे गरीब, STचे गरीब, OBCचे गरीब, मराठ्याचे गरीब, आता वेळ आलेली आहे. विचार करा.
मी सांगायचं काम करणार. मी मानवता जगाला लढतो आणि जगाला सांगतो की यांना तुम्ही ही विचारांची कोम नष्ट केल्याशिवाय तुम्ही शांततेने जीवन जगू शकत नाही. कारण हा सेकंड लार्जेस्ट हे आहे आणि गरीब गुदे लोक मजबूर लोक केलेला आहे अग्निवीर काढून. आणि ते एवढे अन्याय त्याच्यावर करतात. बीड, परभणी आणि त्या दिवशी परत धनगराचा एक मुलगा सडीने त्याच्या ढुंगणामध्ये हे टाकतात. काय आहे जगाच्या पाठीवर. अरे बायडनच्या काळात एक मनुष्य मेला, त्यांनी माफी मागितली. आणि हे बघा क्रूर. कारण महाराष्ट्र भारतातला सगळ्यात श्रीमंत आहे, 9 स्टेटला पालू शकतो. यांना फक्त पैसा. 6 पार्ट्या, त्यानंतर 8 वर्ग 9 वर्ग शिकले लोक गृहमंत्री, 12वी नापास मुख्यमंत्री. काय चाललंय? गुलाम, अंधविश्वास सगळं सांगितलं मी तुम्हाला कशा पद्धतीने यांनी हे केलेलं आहे. आता एकच पर्याय आहे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरचं उभे राहा. आणि मी स्लोगन सांगितलेलं आहे, जन आंदोलन हाच एक पर्याय आहे. मेलं तरी चालेल, नाही तर तुमच्या फोरेनचं पुढच्या पिढीचं भविष्य. माझी मुलगी सून अगर जर गर्भ असेल तर मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर हमाले करण्यासाठी. बघा फडणवीसची बायकोमध्ये सगळ्यांना सर्टिफिकेट देऊन टाका. आणि हा म्हणतो 3-3 करा 5 स्टार हॉटेल. आणि तो पेक्कड म्हणतो 1500 रुपयात 1200 घेतले. म्हणजे बघा किती हरामखोर लोक आहेत, कूर आहे का जगाच्या पाठीवर. आणि संविधानाने बसले आहेत सुप्रीम कोर्टमध्ये. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी आणि प्रेस मीडिया. बताओ SDO पुलिस कमिश्नर स्टेट के किसने की है पर्ची? पूरा फ्रॉड. आता तर महाराष्ट्रात 1 लाख, हा आताचा 76 लाख, मग एक याच्यात 35 हा शरद पवार सुद्धा म्हणतो. हा जोन लेमन वकील आहे, त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत. अशा पद्धतीने आता जे 70% लोक आहेत त्या लोकांनी बाळासाहेबांचं माग्या. फुकट शिक्षण तुम्हाला, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. त्यानंतर प्रत्येकाला 1-1 लाख रुपये वर्षाचे. आणि त्यानंतर दादांनो तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिक्षणाशिवाय काही नाही. जन्म एकदाच होतो, नंतर गाळतात डोळ्यात दिसते आम्हाला राखाच होते. काय पुनर्जन्म होत नाही आणि कुणी स्वर्गात जात नाही, इथंच राहतात सगळं. आणि 21व्या सदीमध्ये बघा खरं आहे का खोटं आहे तर टाका नेटवर. अशा पद्धतीने जन आंदोलन हाच पर्याय आणि आजादी की तिसरी लढाई. चला दादांनो, बुद्ध गयापासून सुरू करूया. बोला, हे बोलणार नाही आहेत. हे जे मराठ्यांचे लोक आहेत गुलाम झालेले आहेत, यांना फक्त बॅकवर्ड क्लासच्या लोकांचा जीव घ्यायचा आहे. त्यानंतर STचे गरीब बघा एवढ्या मोठ्या 40 वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहे. आम्हाला आणा म्हणतात. क्रिमिनल लावलं OBCला, 67चं मराठाचं आणि EWS हे आदिवासी 114 लोक चालवत आहेत. सांगा किती मोठं प्लॅनिंग केलं आहे. पूर्ण आतंकवाद जगावर राज्य करायचं. अशा पद्धतीने या लोकांनी प्लॅनिंग केलं आहे. मी सांगायचं काम करतो. खरं काय खोटं काय ते तुम्ही विचार करा आणि तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा. कारण सगळं संपलं. शिक्षण संपलं, रोजगार संपलं, सगळं संपलेलं आहे, काहीच बाकी नाही. उपाशी मरण्याच्याने प्लॅनिंग केलं. 85 करोड उपाशी मरणार, 13 करोड पोरं हे. आणि त्यानंतर डॉक्टर लोकांचं 25 लाख पोरांचं. आणि बघा अजूनही यांची तीच तयार चाललेली आहे. कारण सगळ्यात बदमाश कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, पैसा यांच्याकडे आहे. पूर्ण न्यायव्यवस्था यांच्या हातात. त्यानंतर ब्युरोक्रासीने हे इतके बैमान निघालेत. पोलिसांपासून सगळे जसं काही हिटलरपेक्षाही कितीतरी पटीने आतंकवादी देशद्रोही लोक आहेत. पण यांची सुद्धा तीच गती होणार आहे. कोणाच्या बापाचे झाले नाहीत. तेव्हा खरोखरच तुम्ही शिवाजी महाराज, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर संभाजी महाराज आणि बाबासाहेबाचे खरोखरच त्यांनी आपली आहुती दिली. 4 पोरांचे स्वतःचं सुद्धा त्यांनी जीवनदान करून टाकलं, मारलं त्याला. त्यांची शपथ आहे तुम्हाला. आणि साधा फॉर्म्युला आहे. ही जी आतंकवादी संघटना आहे आजची, इंडिया अलायन्स, यांना बायकॉट करा. माझा भाऊ असेल तर त्याला चपलेनं हाना, जो होटिंग मागत असेल तर. आणि शपथ खा त्या पोराबारांचं पुढच्या पिढीचं. आणि जर कराल तरच होईल. आणि एकच पर्याय, महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि त्यानंतर सेंटरला कांशीरामजी आझाद समाज पार्टी, चंद्रशेखर आझाद. मी त्याला चालवतो आहे आणि मी तयार केले 1 वर्ष ट्रेनिंग देऊन. अशा पद्धतीने विचार करा. खरं काय खोटं काय मी रोज बोलत जाणार. काही ना काही चेंजेस राहणार. बघा आणले ना दंगल घडवून नागपुरात. कोण लोक आहेत हे? कोण लोक आहेत? पण लक्षात ठेवा, त्या दीक्षाभूमीला विकणाऱ्या लोकांना आमच्या पोरीने परत आणलेलं आहे. हे नका विसरू तुम्ही. हे बाबासाहेबाची दीक्षा दिलेली भूमी आहे. लक्षात ठेवा. अति तिथं माती होत असते. पूर्ण प्रोग्राम केलं होतं. हा मौर्यवंशी, नागवंशी, बेसामध्ये रक्ताने पूर्ण. आणि जगाला विचारतो मी, हे जगासाठी घातक कोंब आहे. जगाला सुद्धा सुखानं जगू देणार नाही. पूर्ण आतंकवाद
तयार करून ठेवलेलं आहे. चला दादांनो, मी सांगायचं काम करतो, खरं काय खोटं काय ते तुम्ही विचार करा. मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए और ईवीएम से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे आज़ादी की तीसरे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. आजच्यासाठी एवढंच. खरं काय खोटं काय ते विचार करा. आणि माझ्या गरीब मराठ्यांनो, गरीब ओबीसीच्या लोकांनो, SC ST आणि मुसलमान लोकांनो, तुम्ही कुठंही दंगलमध्ये त्यापेक्षा आपल्या घरी बसा. हे जाणून बुजून दंगल करून लोकांना आपसात हे करून यांना दंगली हे करून घडून आणायचं आहे आणि हे पर्पजली करतायत. पण एकही शिवाजीचा औलाद किंवा केशवराव ठाकरेचा औलाद आणि शाहू महाराजचा औलाद हे कधीही समाजाला किंवा गोरगरिबाची यांना दया कधीच येणार नाही. स्पष्टपणे दिसतंय. अरे कोंबड्या बकऱ्यासारखे मारतात. ज्या याच्यामध्ये संत झालेत बिचारे, एवढी मोठी क्रांती केली पंढरपुरात, यांचे डोळे कधी उघडणार नाहीत आणि हे तोंडातनं आवाज काढणार आहेत. कारण काय झालेलं आहे, यांना सवय झालेलं आहे गुलामगिरी करून. धन सत्ता म्हणजे सगळं काही सुख आहे आणि हे भोगत आहेत. SC ST मध्ये सुद्धा तसेच आहेत. यांना पैसाशिवाय याच्याशिवाय काही नाही. चला दादांनो, मी सांगायचं काम करतो, खरं काय खोटं काय तुम्ही विचार करा आणि तुम्ही तुमच्या पिढीचं पुढच्या पिढीचं मी सांगायचं काम सत्य आहे का असत्य आहे ते तुम्ही विचार करा. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजच्या करता एवढंच.